नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण SRPF गट क्रमांक 2 पुणे 30 एप्रिल 2026 रोजी जो पेपर झालेला आहे त्याचे संपूर्ण पेपर विश्लेषण बघणार आहोत. SRPF पुणे ग्रुप 2 पेपर ॲनालिसिस 30 एप्रिल 2026 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर या प्रश्नाचा जो संच आहे तो पेपर सेट बी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रश्न क्रमांक 1, एका घड्याळाची किंमत सुरुवातीला 10% कमी केली व काही दिवसांनंतर 30% वाढवली तर मूळच्या किमतीत किती टक्के वाढ या घट झाली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 17%. प्रश्न क्रमांक 2, दिलेल्या अक्षर गटापैकी विसंगत गट ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी LOCK = OC. प्रश्न क्रमांक 3, अक्षर संबंध प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय सुचवा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी ODB. प्रश्न क्रमांक 4, अक्षर संबंध प्रश्नांच्या जागी योग्य पर्याय सुचवा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए DRDO. प्रश्न क्रमांक 5, अक्षर अंक संयुक्त संबंध ओळखा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 22116. प्रश्न क्रमांक 6, जर AB = KBB = 44, EAT = 100 तर CET बरोबर किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 300. प्रश्न क्रमांक 7, एका सांकेतिक भाषेत वसंत इज एल्डर हे विधान 765 असे लिहितात, एल्डर अँड यंगर हे 592 असे लिहितात, तर सारा इज यंगर हे 961 असे लिहितात, तर वसंत अँड सारा कसे लिहाल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 712. प्रश्न क्रमांक 8, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 639. प्रश्न क्रमांक 9चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे M15T14. प्रश्न क्रमांक 10चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी आहे 122. प्रश्न क्रमांक 11चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी आहे फक्त 3 व 4 बरोबर. म्हणजेच की काही बैल जे वर्तुळ नाहीत असे सिंह आहेत, काही सिंह बैल आहेत. प्रश्न क्रमांक 12चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर ए फक्त 1 बरोबर. म्हणजेच की काही कलाकार सृजनशील आहेत. प्रश्न क्रमांक 13, 20 वर्षापूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या 12 पट होते. आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे, तर त्या दोघांचे आजचे वय किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए बाप 44, मुलगा 22. प्रश्न क्रमांक 14, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 68 74. प्रश्न क्रमांक 15, पायाला डोळे म्हटले, डोळ्याला कान म्हटले, कानाला डोके म्हटले, डोक्याला गुडघे म्हटले, गुडघ्याला बाशिंग म्हटले, तर लग्नात बाशिंग कशाला बांधले जाते? तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी गुडघा. प्रश्न क्रमांक 16चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर बी -10 आहे. प्रश्न क्रमांक 17, एका रस्त्यावरून काही घोडे व तेवढेच घोडेस्वारही चालत चालले आहेत. काही अंतर कापल्यानंतर त्यापैकी निम्मे घोडेस्वार घोड्यावर स्वार झाले. आता चालणाऱ्या पायांची संख्या 50 झाली तर एकूण घोडे किती? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी 10. प्रश्न क्रमांक 18, 1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2008 रोजी बुधवार कोणता वार असेल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मंगळवार. प्रश्न क्रमांक 19, जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर याप्रमाणेच पश्चिमेस काय येईल? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आग्नेय. प्रश्न क्रमांक 20, नॅशनल सेंटर फॉर ऑस्ट्रोफिजिक्स या संस्थेने अंतराळामध्ये कशाचा शोध लावला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी अलकनंदा दीर्घिका. प्रश्न क्रमांक 21, OPEC म्हणजे कोणती संस्था आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज. प्रश्न क्रमांक 22, BARC या संस्थेचे पूर्ण नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर. प्रश्न क्रमांक 23, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए आर्यभट. प्रश्न क्रमांक 24, रॅडक्लिफ रेषा ही कोणत्या 2 देशांतील सीमारेषा दर्शवितात? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी भारत व पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी
कोणत्या नदीचा उगम महाराष्ट्रात होत नाही? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, वर्धा नदी. प्रश्न क्रमांक 26, प्लासीची लढाई कोणत्या साली झाली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 1757. इकडनं आता जी के आणि करंट अफेअर्सचे प्रश्न चालू होत आहेत. प्रश्न क्रमांक 27, फ्रेंच राज्यक्रांती कोणत्या साली झाली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 1789. प्रश्न क्रमांक 28, ऑस्ट्रेलियाची राजधानी कोणती आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, कॅनबेरा. तर हे जे प्रश्न आहेत ना, ते जे खुणामार्क केलेले आहेत ते चुकीचे आहेत. हे फक्त आपण पेपर सॉल्विंगसाठी घेत आहेत. प्रश्न क्रमांक 29, बल्बचा शोध कोणी लावला? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, थॉमस ॲल्वा एडिसन. प्रश्न क्रमांक 30, ॲमेझॉन नदीचे उगमस्थान कोणत्या देशात आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पेरू. प्रश्न क्रमांक 31, सूर्यमालेमध्ये किती ग्रह आहेत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, 8. प्रश्न क्रमांक 32, सर्व्हे ऑफ इंडिया ही संस्था कोठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, देहरादून. प्रश्न क्रमांक 33, नाटो या संस्थेमध्ये किती देशांचा समावेश आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 32. प्रश्न क्रमांक 34, संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 या वर्षाला कोणते वर्ष म्हणून जाहीर केले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, आंतरराष्ट्रीय ग्लेशियर संरक्षण वर्ष. प्रश्न क्रमांक 35, वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणत्या कादंबरीमध्ये प्रकाशित झाले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, आनंदमठ. प्रश्न क्रमांक 36, DRDO या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नवी दिल्ली. चालू झालेले आहे. प्रश्न क्रमांक 37, पहिली मुलींची शाळा कोणत्या साली सुरू झाली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 1848. प्रश्न क्रमांक 38, भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहेत? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, राकेश शर्मा. प्रश्न क्रमांक 39, निबंधमाला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, विष्णूशास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 40, सरिस्का हे वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राजस्थान. प्रश्न क्रमांक 41, मानवी विकास निर्देशांक 2025 नुसार प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, स्वित्झर्लंड. प्रश्न क्रमांक 42, अँडीज पर्वतरांगा कोणत्या खंडात स्थित आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, दक्षिण अमेरिका खंड. प्रश्न क्रमांक 43, पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए, शेकरू. प्रश्न क्रमांक 44, लोकसभेतील एकूण सदस्यांची संख्या किती आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 545. प्रश्न क्रमांक 45, डेसिबल हे एकक कोणत्या भौतिक राशी मोजण्यासाठी वापरले जाते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ध्वनीची तीव्रता. प्रश्न क्रमांक 46, सोनार या यंत्रणेचा वापर कोण करते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, नेव्हिगेटर्स. प्रश्न क्रमांक 47, तापमानाचे एकक कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, केल्व्हिन. प्रश्न क्रमांक 48, सातमाळा अजिंठा डोंगररांगा ही कोणत्या नदी खोऱ्यांना वेगळी करते? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, तापी व गोदावरी. प्रश्न क्रमांक 49, चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, अमरावती. प्रश्न क्रमांक 50, E=mc² हे सूत्र कोणत्या शास्त्रज्ञाने मांडले आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, अल्बर्ट आइन्स्टाईन. प्रश्न क्रमांक 51, पहिली रेल्वे सेवा कधी सुरू झाली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 1853 साली. प्रश्न क्रमांक 52, जायकवाडी धरणावरील जलाशयाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नाथसागर. प्रश्न क्रमांक 53, नाबार्डची स्थापना कधी झाली?